श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदुद्धारा, कनकवर्णा नरहरी चतुरा, ऐक्यत्व कारणे हरिहरा, शक्य एक तुझेची. तरी आता कृपा करोनी, दंत सजवी सुडाळ रत्नी, शुभ योगी श्राव भाषणी, स्वीकार करी महाराजा. मागील अध्यायी मचिंद्रनंदन, ते विक्रम देही संसरून, गोरक्ष तीर्थ स्नाना कारणे धाडिले से मचिंद्री. या परी गोरक्षनाथ, मही भ्रमता नाना तीर्थ, तो गोदातटी अकस्मात येऊन या पोचला. तो गोदातटी भामानगर, तया अरण्यात गौरकुमार, परम झाला शुधातूर, जठरा नदे करुणिया. ग्राम पाहता तो अरण्यात, उदक एक योजन न मिळे तेथ, तया स्थानी शुधाकांत, अनल जैसा पेटला. मार्गी चालता दिशा लक्षित, तो शेत देखिले अकस्मात, कृषी कर्म प्रांजळवंत, पाहुणे सुमार धरिला. तो कृषीवल माणिक नामी, वय 10 वर्ष देह धर्मी, मध्यान्ह समय साधुनी भोजना ते बैसला. पात्र घेतले पुढे वाढून, कवळ करावा तो मुखी अर्पण, तो अकस्मात गौरनंदन आदेश शब्द गाजवी. तो माणिक कृषी शेती, कोणी आदेश शब्द प्रती, योजिला कवळ ठेवून हाती, प्रेमी नमित तया ते. म्हणे महाराजा तुम्ही कोण, किमर्थ घेतला अडरान, एरू म्हणे मी तपोधन, शुधानळी पेटलो. परम झालो तृषाकांत, मनोनी होनी आलो अतीत, तरी सन्निध अन्न असेल तू ते भिक्षा ओपावी. ऐसी एकता तयाची वाणी, म्हणे महाराजा योगेंद्र मुनी, निधान आहे मनोधर्मी, पात्र वाढिले बक्षावे. मग तो उठोनी त्याची वेळी, शीघ्र ओपी पत्रावळी, आणि मृतकुंभ भरोनी जवळी, शीघ्र करी पुढारा. मग तो गोरक्ष तपोधन, हस्तपाद प्रक्षाळून, अन्नपात्र पुढे घेऊन, जठराहुती घेतसे. पूर्ण झाल्या जठराहुती, मग सहजची तुष्ट झाला चित्ती, की रुका होता जलप्राप्ती, लावण्याकार पावतसे. की दारिद्र्याप्रती देता धन, मग कान पावे तुष्ट मन, की यच्छेत मिळविता झाल्या कारण, तो शरीरी मिरवेना. तन्याय कृषी नरेंद्रोत्तमा, घडोनी आले तुष्ट महिमा, मग प्रसन्न होणे चित्तद्रुमा, वरद फला दावितो. म्हणे कृषिका कवन कामी, मिरवला हो देह धर्मी, एरू एकुणी म्हणे स्वामी, आता कासया पुसता हो. तरी महाराजा आटाआटी, करावी प्रथम कार्यासाठी, कार्य झाली या व्यर्थ चावटी, अन्यासी कासया शिनवावी. तरी आता कार्य झाले, पुढे योजी शीघ्र पावले. गोरक्ष म्हणे बोलशी बोल, सत्य असती तुझे वा. परी तुवा माते दिदले अन्न, तेने मम चित्त झाले प्रसन्न, तरी तो तेही किंचित पण, सत्य असेल वद माते. जे कामना असेल तू ते, ती पूर्ण पावशी फळसरी एरो एकुणी कृषी त्या ते, ऐसे उत्तर देतसे. म्हणे महाराजा मही पाटी, तुम्हीच हिंडता भिक्षेसाठी, ते तुम्ही मोह धरुनी पोटी, माते काय द्यालजी. भनंगापाशी भनंग गेला, तो काय देऊनी तृप्त झाला, खडक उदक पान्ना बोला, कदा काळी दिसेना. तुम्ही तेवी हिंडता अन्नासाठी, आम्हा काय देणार जेठी. नाथ म्हणे इच्छा तुष्टी, आता तुझी करवीन बा. एरी म्हणे पुरे बोलणी, काय आहे तुम्हा स्वाधीन, तरी अनेक तुझ कारण, लागत असेल ते सांग. नाथ म्हणे रे एकदान, तुवा दिदल्या झालो प्रसन्न, तरी काहीतरी मजपासून मागून घेई कृषी राया. एरू म्हणे उगला ऐसा, तुवा काय द्यावे अम्मास, तरी काही न मागू सुरस, पंथ आपला क्रमिका. ऐसे बोलता माणिक नामी, गोरक्ष विचारी आपले मनी, अडमंग असती कृषी धर्मी, सदा विपिनी बैसुनिया. तरी हा माते म्हणतो माग, परी त्याच्याची हितार्थ करावा लाग. ऐसे विचारोनी मनोवेगे, तया लागी बोलितसे. म्हणे कृषी राया एक वचन, तू अम्मासी म्हणशील देऊ देणे, तरी मागे सरस वचन, निश्चय करून या बोलावे. एरू म्हणे तपसा एक, माते दिससी महामूर्ख, जो देणार आपले आत्मसुख, तो मागे सरणार नाही की. असे चंद्र असे शीतळपणी, तरी तो वर्षील दाहकपणी, परी तो ढळणार नाही प्राणी, मागे पाऊल कसया. सविता राज तेजो दीप्ती, तोही अंधकारी करील वस्ती,
परी उदार तो औदार्य प्रती मागे पाऊल सारिना. मही गेली आरसतळी परी औदार्य प्राप्ती महाबळी. त्या कृपणत्व कदा काळी अंगा लागी स्पर्शेना. तरी कोणते मागणे तुते मागुनी घे जे त्वरिते. मी बोलतो निश्चयाते निश्चय माझा पाहिका. ऐसी बोलता विपुल वार्ता गोरक्ष म्हणे आपल्या चित्ता. तरी मनाचे करणे मागू आता कैसा सांभाळील पाहतो. ऐसा विचार करुनी चित्ती म्हणे मज दावी का विपिनपती. जे जे आवडेल तुझे चित्ती ते तू न करी महाराजा. काही एक इच्छिल तुझे मन ते तू न करणे हिची मागणे. इतके देऊनी तुष्टपण बोलवी का कृषी राजा. ऐसी वदता तयाची वाणी अवश्य म्हणे कृषी कर्मी. आधर्म आता फुले अर्मी अर्कवधी रक्षीन गा. ऐशी तैशी देऊनी बाक तुष्ट केले शरीरास. असो गोरक्ष त्या विपिनास सांडोनिया चालिला. माणिक नामी कृषी शेतात मुक्त करीत झाला उत. येठणे बांधुनी समस्त भार सकळ वाहतसे. वृषभा मार्गे दिदले लावून मौळी घेत येठण उचलून. मनात म्हणे ग्रामसे जाऊन शुदा बळ घालवावे. इतकी मनी योजना होता स्मरण आले गोरक्षनाथा. पुत्र कल्याणानिता चित्ता मनाचे करणे उल्लंघावे. मन इच्छित असे घरी जावया तरी आपण न जावे तया ठाया. मग येतेची उभा राहून या गाढ निद्रा करीतसे. मौळी येटणाचा भार घेऊनी उभा महीवर. नेत्र झाकुनी चिंतापर नामी युजितसे. मन इच्छा हलवंग परी न हाले धडभाग. स्थिर होनी संचरले ओग वचनार्थ संपादी. तरु पर्ण जे ती उडण तेची करीतसे भक्षण. मनी येता साठवण ते त्यागपणीचा करीतसे. मग सहज स्थिती वायू लहर अकस्मात येतसे मुखावर. तितकेची प्राशान अर्पण आपले मन होतसे. तेने कृश झाले शरीर सकळ आटुनी गेले रुधिर. मास म्हणा या तिळभर स्वप्न माझी दिसेना. त्वचा अस्ती झाल्या एक उभा राहिला अष्टदायक. टेरीकडे तपो बाळक बद्रिकाश्रमी पातला. बद्रिकेदार नमुनी त्वरित पाहू चालला चौरंगीनाथ. तव गृहागृही शरीरावरती वाळवी वारुळ विराजले. मुखी तितुके नामावळी आणि नेत्रचंद्री असे शिळाभारी. असे स्थित तया स्थळी गोरक्षनाथ प्रगटला. त्वरित द्वाराचे शिळा काढून पाहे तयाचे शरीराकारणे. तो वारुळ गेले वेष्टून सर्वांगी तयाचा. शिळा चंद्री न आले पाती राम शब्दे वलगे उक्ती. ते पाहुनिया गोरक्षजित्ती परमचित्ती हळहळला. मग शरीराचे वारुळ काढून पाहे तयाचे शरीर कारण. तो अस्तपद लवे करून तपोबले आले ते. मग सावध करुनी तया ते म्हणे पाहे मी आलो गोरक्षनाथ. शीघ्र कवळोनी तयाचा हस्त बयत्कारी आणले. मग कृपे करिता अवलोकन शक्ती आली दारुण. मग उठोनी वंदे गोरक्ष चरण म्हणे सनात झालो से मी. या परी तयासे अलिंगुन नाथ म्हणे बा कैसा झाला चरितार्थ. एरी म्हणे मज माहीत नाही चामुंडे विचारी. मग विचारुनी चामुंडेसी वृत्तांत पुसे चरितार्थासी. एरू म्हणे आम्हा फळासी देतो तो महाराजा. परी चौरंगी न करुनी भक्षण बैसला होता शिळा लक्षुन. मग फळेची पर्वताप्रमाण गोरक्षाती दाविली. फळनगा पाहुनी तपो जेठी विस्मय करी आपल्या पोटी. म्हणे धन्य याची तपो राहटी ब्रह्मादिका तर्क. परमचित्ती कृपा वेष्टुनी मौळी ठेविला वरद पाणी. अनुग्रह चोज पुन्हा दावणी ब्रह्म सनातन केलासे. पुढे चौरंगीसी घेऊन बद्रिकेदारालया आणून. जागृत करुनी उमारमन चौरंगी ते भेटविला. मग तेथे राहुनी षण्मास सकळ करविला विद्याभास. अशस्त्र बहुवस प्रवीण झाला महाराजा. मग सकळ दैवाते पाचारून तपोबळी केले संगण. मग सकळ दैवते तुष्ट करून वरद प्रज्ञा आराधिले. सकळ देव वर देऊन पाहते झाले आपले स्थान. तेरीकडे बद्रिकादार नमून चौरंगी सह निघाला. त्वरे घेऊन विदर्भ देशात चौरंगी ते कौंडण्यपूर धावित. म्हणे बारे तो माता तात भेट घे तयाची. भेटीशी तरी कैस त्याते
जगी जाऊनी अति ख्यात, हस्तपादाचे मुंडन खंडन निमित्त उतरा सोडगी जे, रायेचे दिले तो हस्तपादासी, परी धूस धुसी आहे मम मानसी, तरी आपला प्रताप संगम रायासी निजदृष्टी दाविका, अवश्य म्हणे चौरंगीनाथ, भस्मची मुठी कवळोनी हस्त, रायाचे लक्षुनी बागायीत वाताश्रासी सोडितसे, तव तेथीच वनकर, सहाशत एक सहस्र, वातचक्रे उडवूनी अंबर दाविता झाला तयासी, पुन्हा वात अश्र घेत काढून, तव ते उतरणी मही कारण, किती पडले मुचर्चना वेष्टून, किती एक ग्रामी पळाले, ते ओणी राजंगणी, सांगते झाले विपरीत करणी, कोणी केली न दिसे नयनी आश्चर्य बहु तसे, मग भूत्या ते पाचारून, पुसवणी त्या ते वर्तमान, कोणी केले आला कोण शोधा लागी धाडितसे, तो येरीकडे चौरंगी सहित, पानवती बैसला गोरक्षनाथ, हेर पाहुनी त्वरित रायापाशी पातले, म्हणती महाराजा पानवथ्यासी, बैसले आहे दोन तपस्वी, प्रिवतेजी कान फाडवेशी विद्यार्णव दिसताती, ऐसे कुणी राजेश्वर, स्वमनी आपला करी विचार, आले असती गोरख मच्छिंद्र पुत्र दुःखे द्वेषाने, तरी आता त्वरे करून, तयासी जावे शरण, ना तरी ग्रामासी पालथे करून प्राणाप्रती हरतील, ऐसा विचार करून मानसी, राव समोराये समारंभेसी, गज वाजेशी विकारथासी कटकासह येतसे, ग्रामाबाहेर कटक येता, गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा, आपला प्रताप आता निजदृष्टी दाविका, ऐसी एकता गोरक्ष गोष्टी, पुन्हा कवळी भस्मची मोठी, वाताश्र जलपुनी पोटी चमूवरी प्रेरितसे, मग ते वाताश्र अति तीक्ष्ण, चमूसह राया दाविले गगन, रथ गज वाजे शिबिकासन वाताश्र पडिली, तेने करुणी चमू समस्त, गगन पंथे आरंभळत, म्हणती हे महाराजानाथ शरणांगत तारावे, सकळ स्तविती दीनवाणी, ते शब्द ऐकुनी तपोज्ञानी, चौरंगीसी म्हणे गे उतरुनी चमू सहित राया ते, मग तो कुशल प्रज्ञावंत, पर्वताश्र असे आड करीत, मग सकळ आटूनी गेला वात चमू मिरविली नगमवळी, मग उभा करुनी आपला कर, म्हणे उतरुनी यावे चमू समग्र, मग रायासह कटकभार उतरले तळवटी, मग समीप येता शशांगर, चौरंगीसी बोलिला गौरकुमार, पितयासी करुणी नमस्कार तुष्टचित्ती मिरवाविका, ऐसे एकता गुरुनंदन, धावुनी धरिले तात चरण, म्हणे महाराजा मिवतो नंदन निजदृष्टी देखे मज, ऐसे बोलता चौरंगीनाथ, राये धावुनी धरिले हृदयात, मग परम प्रीती गोरक्षाते चरणी भाळ अर्पितसे, मग गोरक्ष ही धरुणी हृदयी, म्हणे राया याचा प्रताप पाही, एरी म्हणे तुझ समान आई भेटल्यात न्यून कायसे, या उपरी तैसे चौरंगीनाथ, वज्राश्र निर्माण करीत, चूर्ण करोनी महापर्वत अदृश्यपंथी मिरवितसे, या उपरी शशांगर, गोरक्षासी म्हणे अतुर, आरोहण करोनी शिबिकेवर राजसदनी चलाजी, या उपरी बोले चौरंगीनाथ, आम्ही न येऊ तव गृहात, सापत्य मातृषीचे कुडे मनात हस्तपाद छेदिले, मग मुळापासून सकळ वृत्तांत, राया लागी केला श्रुत, राव कोपोदतीत उचंबळला आगळा, सेवका लागी आज्ञा करीत, ताडीत आनारानी येथ, ते कोणी चौरंगीनाथ काय परिवदतसे, म्हणे ताता आपले वचन, याची शिक्षा आली घडून, यावरी ताता आपले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा, तरी ऐसे न करी ताता, सदनीच शिक्षा करावी प्रीता, मग शिबिकासनी बैसोनी तत्वता राजसदना पातले, राव जाता मंदिरात, पादत्राण घेऊनी हातात, ताडण करोनी पत्नी ते म्हणे जाई येथुनी, द्वादश संवत्सर पर्यंत, त्वात केले सुचिरमंत, तयाचे फळ पुढे मत भ्रष्ट केले राज्यासी, ते पाहुणी गोरक्षनाथे, राया संबोधुनी केला शांत, एक मास राहिला तेथ शशांगर भक्तीने, या परी गोरक्ष जाते समयी, वंश वेष्टी मोक्ष प्रवाही, प्रसाद देऊनी राजदेही वीर्यपान पैकीला, म्हणे कामिनी करुणी दुसरी,
भोगी वंशलतेची लहरी ऐसे सांगुनी शशांगरी चौरंगीसह चालिला. मार्गी चालता मुक्काम पाते झाले प्रयागस्थान. स्नान करुणी उत्तमोत्तम शिवलयी पातले. येताची करुणी शिवदर्शन मग शिवदारेसी बोलुनी वचन. गुरु कलेवराचे वर्तमान ते लागी पुसतसे. तवती होऊनी भयभीत बोलती झाली चाचरे घेत. शरीरे करुणी थरथरा कंपित पायावरी लोटली. म्हणे महाराजा गुरुनाथा राजभाजा रेवती कांता. तिने माते भ्रष्ट होऊनी चित्ता पुसणी घेतले होते की. या उपरी दुसऱ्या लागुनी वदले नाही कलेवर कहाणी. परी नेनो भय वाटे म्हणी कलेवर पहा निज दृष्टी. श्रीजाती बोलती एक परी करणी करत्या अनिक. मज वाटतसे ती चाळक समक्ष दृष्टी पहावे. ऐसे कुणी तेची वाणी परम घाबरला गोरक्ष मुनी. मग एकांत गृहा सदने विदारुनी पातसे. तवते मोकळे गृहागार आत नाही कलेवर. मग नेत्री दाटुनी मोहाचा पूर शोकसिंधू चंबळे. तवतो म्हणे महाराजा प्रज्ञावंता सोडूनी दिदली माझी ममता. आता तेथे गुरुनाथा कवने ठाई पाहू मी. ऐसे म्हणून आरंभळत धरणी प्रति शरीर टाकीत. तवते शैवदारा मोहस्थित होऊनी त्या ते बोलतसे. म्हणे महाराजा धैर्य धरी मी राजांगणे जाऊनी सत्वरी. पुसवणी येते मच्छिंद्र शरीरी वृत्तांत कैसा झाला तो. ऐसे बोलुनी गोरक्षाते शैवदारा अंतपुरात. शीघ्र जाऊनी रेवती ते राजनेमाने नमिले. तवती पाहुणी शैव कामिनी म्हणे काली सो माय बहिणी. एरी म्हणे अंतकरणी आठव माते झालीसी. म्हणाल तरी आठव कोण तरी 12 वर्षे आली भरून. तुम्हा लागी सांगितली कोण राजभागी विचारा. ऐसी कथा तयेची वाणी एकांताने ते राजपत्नी. म्हणे मायो अंतकरणी चिंता सोडी सकळती. अगे तुझ विरीत त्याची दिवशी कलेवर काढून शस्त्र उद्देशी. वाटले ते रती रती मासी सकळ विपिन माझारी. त्यासही लोटले बहुत दिवस अस्ति मासास झाला नाश. जीव जंतू खाऊनी त्यास विष्टामृतिका झाली असे. तरी या कार्याचा सकळ तरू समूळी उपटीला बीजा करून. आता चिंतेचे फळ पारू कोठून दृष्टी पडेल. ऐसे बोलता राजंगना चिंते व्यापली शैवांगना. म्हणे नेनो पुढल्या कर्मा कैसे घडून येईल. परी आता सो कैसे श्रुत करावे गोरक्षासे. जे जे असेल प्रारब्धास भोग भोगणे लागेल. ऐसा विचार करुनी चित्ती पुनश्च आली शिवालया प्रती. जे वदली रेवती युक्ती प्रांजळ तैसे सांगितले. सांगता ऐकले नाथे परम पेटीला क्रोधा नळाते. म्हणे शिक्षा करावी राजभोजते दुःखार्णवी बुडोनिया. ऐसा विचार घटित मनी परी पुन करीत विवेक बंधन. रेवती माता मज कारण मच्छिंद्रनाथे लागतसे. जरी अवज्ञा करून जंतूचे झाले भक्षण. तरी आता शोधार्थ मन मच्छिंद्र शरीरी ठेवावे. न द्यावे तिसी शिक्षे कारणे ते नाश न पावे निश्चय पूर्ण. कोणे तरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल. मग बोलावणी चौरंगी ते म्हणे बारक्षे शरीराते. मी देहासे सांडोनी त्रिभुवनाते कलेवर शोधार्थ जातो की. परी रेवती येथील राजकांता प्रवर्तली आहे मच्छिंद्र गाथा. तैसीच वहीवटेल माझे अर्था म्हणून सावध असावे. ऐसे सांगून चौरंगी ते प्रवेश करी गृहागृहाते. प्राणसान शरीराते भ्रमण करी 10 दिशा. सकळ शोधिला जंबुदीप सरितार नवी सकळ आप. ग्राम कानन सप्तदीप रती रती शोधिले. जीव जंतूची देह स्थिती होऊन शोधिता गुरुचे कलेवर पूर्ण. कोणी तरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल. अतळ वितळ सुतळ पातळ सप्तही पाताळ स्थळ. पिंड ब्रह्मांड शोधून या सकळ स्वर्गावरी चालले. सुवरलोक भुवरलोक तपोलोक आर्यमा यदाक्षी सत्यलोक. कुबेर तारंगनादी अनेक शोधून या पाहिले. एक मेरू स्वर्ग पठार गण गंधर्वादी अन्य सुरवर. सकळ शरीरा करुणी संचार गुरु शरीर शोधिले. उपरी पावनी वैकुंठ समस्त त्वरी पातला कैलास प्रत.
तो होताची प्रवेश शिवगणात ढुंडाळूनी पाहतसे. तो शिवगणी चामुंडा समुदायात अस्तित्वचा मास देखे समस्त. त्यावरी वीरभद्र सर्व गणात गरजुनिया सांगतसे. म्हणे 12 वर्षाचा सरला नेम, मच्छिंद्राशवा ते करा रक्षण. तयाचा शिष्य गौरनंदन कोणी रूप येईल की, ऐसे कुणी तयाची वार्ता. गोरक्ष तेथुनी झाला निघता, तो येरीकडे चौरंगीनाथा काय सुचले होते की. गोरक्ष शवाजवळ बैसून आणि कसकळ श्रव्यापून, जेथे लागन लागे दैवा कारण ब्रह्मादिका करुनिया. ऐसे शव श्रव्याप्त तैशातुनी निघत गौरसूत, गुप्त वेशे शरीरात येऊन या प्रवेशला. प्रवेशताची अकस्मात उठूनी बैसला गौरसूत, मार्ग पाहुनी गृहागृहात बाहेर आले उभयता. मग सिद्ध करुनी भस्मजोळी, उभे राहिले दोन्ही बळी. पर्वताश्रतेने काळी अर्कावरी सोडिले, गोरक्षमुखीचे पर्वताश्र. प्रविष्ट होता अति स्वतंत्र, माथा उचलिता अंबरपात्र भरुनिया निघाले. 1.25 योजन मिती, स्वर्गी उंच झाले गवस्ती. त्याहूनी माथा पर्वती अंबराते मिरवला. मित्र मार्गीचा धरुनी रोक, आकाशस्तंभ झाला एक. तेने करुनी स्तंभनी अर्क मार्गावरी अडखळला. चक्रपदाचा लावया वाट, न मिळे पाहुनी सुबट. मग सज्ज करुनी गांडीवची मोठी योजिता झाला महाराजा. प्रिवशरी वज्राश्र योजनी सोडी प्रविष्ट मित्र. तेने करुनी पर्वताश्र भंगिता झाला ते क्षणी. परी पर्वताश्र भंगिता होता, आदित्य विचारी आपुली चित्ता. हे अश्र कोणाचे प्रताप दुहिता, आडमार्गी झाली असे. ऐसे पाहता अर्कंतरी, तो समजला नर गोरक्ष केसरी. मग सदनासह महिवरी येऊन या प्रगटला. येता देखती अर्कराज, काय करीती हो विजय ध्वज. चंद्राश्रज पेरुनी बीज, कोटी चंद्र निर्मिले. तेने करुणी शीतळ प्रवाही, मिरवती झाली मही. मग तो सकळ दाह स्वभावी, बांधू न शके अर्काचा. ऐसी समाधान स्थिती होता, परी समीप पावला प्रविष्ट सविता. मग चौरंगी आणि गोरक्षनाथा अर्कचरणी लागती. या परी भाविक स्थिती सांगून, बोलता झाला जगलोचन. बारे तुझ सुख संबंध कोणा, दर्शवी कावाचेसी. एरू म्हणती महाराजा, आम्ही उदेलो एक काजा. मच्छिंद्र देह तेजपुंजा, शिवंगणी हरिला. तरी आपण जाऊनी तेथे, सुनीती सांगावे वीरभद्रा ते. की मच्छिंद्र देहमयी ते पाठवून द्यावा की. परी या कार्या बहुधा नीती, सांगून जरी न ऐकती. मग मागुनी बोलावुनी घेऊ या क्षिती, युद्धा लागी मिसळाया. ऐसे परवी महापरवी, आमची जाऊनी करावी शिष्टाई. इतुका उपकार मच्छिंद्र देही, आम्हासे साह्य मिरवावे. ऐसे बोलता गोरक्षनाथ, आदित्य अवश्य त्या ते म्हणत. मग त्या क्षणी कैलासाप्रत त्वरित जाऊनी पोचला. गणे पाहुनी अर्कयिता सहज, पाया लागे विजय ध्वज. म्हणतसे येणे महाराजा कवण्यार्थी आला असे. आदित्य म्हणे एक वचन, गोरक्ष शिष्टाई साधन. करू पातलो तुझ कारण, मच्छिंद्र देहा कारणी. तरी मम बोलणे आता, चित्त द्यावे परमहिता. महिसी पाठवी मच्छिंद्र देह आता, तुष्ट करी गोरक्षा. तुम्ही तुष्ट केली त्यास, नाथ पंथे वाढेल प्रीत. ऐसे उत्तर बोलता आदित्य वीरभद्र बोलतसे. हे महाराजा एक वचन, आम्हासे दुःख दिदले मच्छिंद्राने. तरी आता गेल्या प्राण, मही न दाऊ शवाते. जरी गोरक्ष झुंजेल अम्माते, तरी सिद्ध होऊ युद्धाते. गोरक्ष जिंकोने समरंगनाते, मच्छिंद्रा सम करुनी ठेवू. उपरी बोले नारायण, मच्छिंद्रे दुःख दिदले तुम्हा कारण. तेव्हा तुमचा प्रताप पळून कवण्या ठाई गेलासे. आता उचट घडलेसे, म्हणून पौडा झाली मानसे. परी मच्छिंद्र जैसा तैसाची गोरक्ष, प्रताप बळी असे की. तेव्हा मच्छिंद्र होता एक, आता दोघे असती प्रताप अर्क. ते कोपल्या सकळ धाक, वृत्तांता संयोजिती. एरू म्हणती असो कैसे, परी कदा न देऊ मच्छिंद्रास. यावरी बोले राजस, आवडेल तैसे करावे. परी एकानिक वचन, तुम्ही उतरामही कारण. स्वर्गी करिता कंदन, शिवलोकात पावेल ते. म्हणसी की यासी काय कारण.
तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण, कैलासगिरी पिष्ट होऊन खंड करतील क्षणार्धे. परी ते पाहुणी तेथील वस्ती, विनाश होईल स्वर्गाप्रती. मग त्या कोपे पशुपती, शासन करील तुम्हा ते. भवानी अति प्रीती, कीर्ती गोरक्ष मच्छिंद्राप्रती. पहा शरीर रज सवे चामुंडा हाती, कैलासाते पाठविले. तरी आता शिव न कळता, मानेल तैसे करावे चित्ता. ऐसे गोष्ट आदित्य बोलता, सर्व परी मानले. मग वीरभद्र म्हणे सर्व गणासे, तुम्ही युद्धा जावे सर्व महिसे. दुःख लागता काही रणासे, मी येतो मागून. मग अष्टभैरवगण अवश्य म्हणून करते गमन. विमानी प्रत्यक्ष घेऊन अष्टशस्त्राधिकी उतरली. 72 कोटी 84 लक्ष, येताचे देखे नाथ गोरक्ष. मग चौरंगी ते बोले प्रत्यक्ष, सावध होई ममोत्सा. असो शिवंगण येताचे मही, लोटते झाले शस्त्र प्रवाही. ते गोरक्ष पाहुणी त्या समयी, वज्रास्त्र निर्मिले. वज्रास्त्र पातले लवण लागता, सहस्र वेळा भोवते फिरता. तेने शिवगणाचे शर समग्र अंगी लिप्तन होती. ते पाहुनिया सकळ शिवगण, योजिती अपार शस्त्राकारण. तितुक्याही अश्रा उभयजण, लक्ष धरुनी उडविती. अग्निअस्त्र धूमास्त्र, तयावरी पेरिती वातास्त्र. वातास्त्रावरी उग्रास्त्र, पेरिती झाले शिवगण. काळास्त्र आणि वज्रास्त्र, महाकठीण स्पर्शास्त्र. तया माझे दानवास्त्र, प्रलय करीत आगळा. ते पाहुणी गोरक्षनाथ, प्रेरिता झाला जलदास्त्र. तया मार्गे पर्वतास्त्र, लागोपाठ करीतसे. तया मागे खगेंद्रास्त्र, तया मागे संजीवनी अस्त्र. मग प्रेरी इंद्रास्त्र, ते जाऊन या जगटले. विभक्तास्त्र देवास्त्र कठीण, तीही जगडती त्वरे करून. ऐसे अस्त्र परिपूर्ण, गणास्त्र ते भंगिती. त्यात काय करी चौरंगीनाथ, रौची मोहनास्त्र प्रेरित. ते संसारून गणहृदयात, मग मिरवित पिसाटपणे. सर्वांसी नाही देहबान, तेने नकळी आलो कोण्या कार्या लागून. पिसाच वृत्ती भ्रमत रान व्यर्थ फिरते झाले. त्यात अनेक चौरंगीनाथ, प्रेरी प्रलय काळीचा वात. तेने गण समस्त वायुचक्री पडिले. तो वीरभद्र मागुनी चामुंडे सहित, युद्धा लागी आला त्वरित. परी शिवगण पाहुणी अव्यवस्थित, परमचित्ती शोभला. मग गांडीवा ते टनत्कारोनी, बाण युजिले अपार गुणी. कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिकतींनी, विविध बाणे सोडितसे. जैसा प्रलय काळीचा वडवानळ, तो यत्नेन पावे कदाशी तळ. तन्याये शिवबाळ कोपानळी वेष्टीला. ते पाहुणी चौरंगीनाथ, रती अश्र पेरित त्वरित. तेने कामास्त्र त्वरे निश्चित, मूर्छित होऊनी पडिले. यावरी दुसरे चौरंगीनाथ, दशासुरी अश्र पेरित. ते पाहुनिया नाभिसूत, झडझडूनी पळतसे. चित्ती म्हणे नोहे बरवे, वेद हरतील आता सर्वे. शंकासूर प्रतापर्णव, पुन उदय झाला असे. ऐसा विचार करुनी मनी, ब्रह्मास्त्र दडले अदृश्यपणी. पुढे कामिन्यास्त्र चौरंगीनाथ, प्रेरिता झाला लवलाहे. ते पाहुणी कार्तिकास्त्र, पळोनी पळवी मुखपात्र. परी चौरंगीचे पांचजन्यास्त्र, प्रलया लागी मिरविले. ते पाहुनिया भद्र जाती, मत्स्यास्त्र योजिले परम निगुती. तेने करुनी तदस्त्र शांती, अदृश्य ते मिरवले. परी परम कोपुनी तपोबाळ, त्रिवास्त्र योजिले तात्काळ. संजीवनी योजोनी सवळ, सकळ दाना उठविले. ते दानव म्हणाल कोण कोण, त्रिपुर सुंदराक्ष माली मल मृदुमान्य. महिषासूर जालिंदर प्राज्ञ, काळ यवन अदबक. हिरण्यास हिरण्य कश्यप सहित, मुच कुंदबळी वक्रदंत. रावण इंद्रजित कुंभकर्ण, त्यात सिंहनाद भरिताती. ऐसे सवळ राक्षस उळता, विमान यानी सुरवर सता. अति भय मानुनी चित्ता, विमानाते पळविते. कैचे युद्ध पाहणे, पळती सूर भयभीत होऊन. तेहतीस कोटी दैवता कारण, चिंता पार व्यापिली. मनती रावणे बंदी घातले, दैवे दशरथी राम सोडिले. आता दैन्य भोगुनी आले, दुःख अपार यंधवा. ऐसे होनी भयभीत, कंपे व्यापिले ते समस्त. असो सुरवर जाऊनी वैकुंठात, निवेदिती श्रीरंगा. मग तो दयाळ चक्रपाणी, ऐसे कोणी सुरवरवाणी. म्हणे भोग आला परतोनी, अवतार दीक्षे कारणे.
मग तो परमदचकोणी चित्ती शिव पाचारीला सुरवरा हाती वैसवोनी स्वसंगती विचित्र करणी निरोपिली. म्हणे गोरक्ष केले अनुसूचित पुन विठविले दानव समस्त. आता दानव तरी रसतळा प्रत मही सकळ नेतील का. एक एक दानवासाठी आपण माराया झालो कष्टी. कल्पजवी अवतार जेठी धरुनिया भिडलो. तरी आता कैसे करावे निवटतील कैलासा सकळ दानव. अहा मूर्ख तो वीरभद्रराव व्यर्थ द्वेषी मिरवला. मग सोडूनी वैकुंठासी येथे झाले गोरक्षापाशी. म्हणती बाविपरीत महिसे पुत्रा हे काय सांडिले. अरे एक एक राक्षसा लागी आम्ही श्रमलो बहु प्रसंगी. अवतार घेऊनी नाना रंगी हनन केले तयाचे. तरी आता कृपा करून अदृश्य करी दानवा कारण. एरी म्हणे गुरुशवा आणून द्यावे आधी मज लागी. मग शिवे बोलवणे चामुंडेसी मच्छिंद्र शवा ते आणविले महिसी. म्हणे बाके आणि राक्षसाशी शांतदृष्टी दाविका. यावरी गोरक्ष म्हणे त्या ते दानव हे तश्र व्यक्त. संजीवनी प्रयोग दे अस्तित दानव उदय पावले. तर अवतार घेऊन पुन योजारण कंदन. ना तरी वीरभद्राची आस्था सोडून द्यावे लागेल तुम्हा ते. यावरी बोले भालदृष्टी एरी पोर नाही म्हणे पोटी. परीनाथा राक्षस जेठी दुःख देतील अम्मा ते. एक मधुर दैत्य माजला तेने पळविले रानुराणी आम्हाला. शेवटी एकादशीने त्याला मृत्युमुखा पाठविले. ऐसे दुःख सांगावे किती तरी आता कृपामूर्ती. वेगी निवटी राक्षसाप्रती पुत्रमोह सांडिला. ऐसे शिव विष्णू बोलत एरीकडे राक्षस समस्त. वीरभद्र पाहुणे झुंजत धनुष्यबाण कवळूनिया. परी तो प्रतापी भद्र जाती एकटा झुंजतो सर्वाप्रती. नाना अश्राकृती निवारित बलिष्ठ. ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकमेली माजले कंदन. एरीकडे शिवविष्णूने स्तुती तुष्टविली गोरक्ष. तुष्ट होता गोरक्ष जती वाताकर्षण अल्पयुक्ती. भस्मची मोठी रणकंदना प्रती फेकुनिया देतसे. तेने दानव वीरभद्रासहित मही पडले निचेष्टित. श्वासोच्छवास कोंडुनी समस्त प्रारहित झाले ते. सबळ श्री वाताकर्षण ठाऊक नव्हती दैव दानवा कारण. परीनाथपंथी ते येऊन प्रसन्न झाली कृपेने. असो वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापर्वत. त्यावरी गोरक्ष जल्पून अग्निअश्र सकळ केले भस्मतेने. यावरी पुढे पंचानन वेष्टिले अति मोहाने. ते पुढील अध्यायी सकळ कथन श्रुती आणि ऐकावे. परम साधन योजुनी चित्ती पाठ थोपटोनी वक्त्याप्रती. भला भला म्हणूनी उक्ती श्रोत करती तत्कृपे. परम अवधान योजुनी चित्त वक्ता झाला धुंडी सोत. नरहरी मालू नाम जास संत सेवी अनुसरला. स्वस्ती श्री ग्रंथ भक्ती कथा सार. संमत गोरक्ष काव्य किमियागार. सदा परिसोत भाविक चतुर त्रयशिततिमध्यायी गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार त्रयशिशतितम अध्यायी समाप्त.